मराठ्याचा तानाजी, बामणाचा बाजी, वडारी समाजाचा विरोधी इंदलगड अशा जाती धर्माची माणसं 18 कवड जातींना एकत्रित करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्याला हिंदवी स्वराज्य हे नाव दिलं. जे राज्य माझ्या रयतेचे आहे, प्रजेचे आहे, जनतेचे आहे, जेथे प्रजेचे हित सर्वोपरी मानले जाते, म्हणून छत्रपती शिवरायांना प्रजाहित दक्ष राजा संबोधले जाते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. शेतकऱ्यांच्या बळावरती उभारलेली जगातली सर्वात मोठी क्रांती असे या स्वराज्याचं आपल्याला वर्णन करता येईल. बंधुकीच्या जोरावरती राज्य निर्माण करता येतात. बंधुकीच्या जोरावरती राज्य निर्माण करता येतात. तलवारीच्या जोरावरती स्वराज्य उभा करता येतात. तलवारीच्या जोरावरती स्वराज्य उभा करता येतात. पण हातामध्ये नांगर धरणारा आणि दिवसाचे 12 तास मातीशी इमान राखणाऱ्या आपल्या शेतकरी राजासोबत आपल्या शेतकरी राजाला घेऊन स्वराज्य निर्माण करता येतं. हा आदर्श जर या मातीला कुणी घालून दिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. म्हणून महात्मा फुलेंनी हे विधान केलं की छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचे प्रतीक आहे. म्हणून आज कुठल्या बिझनेसमॅनचा किंवा आमदाराचा कोरडा मिलिटरीत नाही तर आज कोरडा कोणाचा मिलिटरीत आहे, ज्याचा बाप दुसऱ्याच्या शेतीत कामाला जातो आणि ज्याची आई रात्रभर काढून सकाळी गरम करून खाते. त्याचा कोरडा रायफल येऊन दादा देश सांभाळतोय. त्याचा कोरडा रायफल येऊन दादा देश सांभाळतोय. छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्यात शेतकऱ्यांची निवड का केली? कारण शेतकरी असा एकमेव राजा आहे ज्याला दुसऱ्याची पिकं बघितल्यावरती स्वतःची पिकं आवडतात. मग असं सैन्य कधीच कुणाच्या शेतातल्या भाजीच्या देठालाही हात लावणार नाही. म्हणून छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्यात शेतकऱ्यांची निवड केली. आणि दुसरं कारण म्हणजे शेतकरी असा एकमेव राजा आहे ज्याला दुसऱ्याची पिढी बघितल्यावरती स्वतःची पिढी आवडते. ज्याला दुसऱ्याची मायमाऊली बघितल्यावरती स्वतःची मायमाऊली आठवते. मग असं सैन्य कधीच कुठल्या परिस्थितीचा पडद्यावरही हात लावणार नाही. म्हणून महाराजांच्या स्वराज्यातील एकाही मावळ्याने परिस्थितीचा पडद्यावरही हात लावण्याची नोंद आज इतिहासात सापडत नाही. ही छत्रपती शिवाजी महाराज नावाची ताकद आहे. आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो म्हणजे आपण काय करतो? आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देतो. म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी डीजेवर नाचून अन गळा घालून छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याने आणि मोबाईलवर स्टेटस ठेवल्याने छत्रपती शिवाजी महाराज समजणार आहे का? तर अजिबात नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज समजायला त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याची नाही तर त्यांचे पुस्तक वाचून त्यांचे विचार डोक्याच्या आत घेण्याची गरज आहे. तेव्हाच आपले समतापूर्वक न्यायप्रिय प्रजाहित दक्ष छत्रपती शिवाजी महाराज समजतील. मूर्तिमान पण कीर्तिमान अखंड स्मृतीचा धडाच नाही. छत्रपती शिवाजी महाराज एक चालते बोलते विद्यापीठ होते किंवा आहे. म्हणून आजही आपले आपले कार्य कर्तृत्व अखंड स्मृतीने प्रेरणा व मार्गदर्शन करीत आहे. परंतु आज परिस्थिती काही अवघड दिसते. 3019 सादर होते. राज आवाज येतोय ना? मी प्रथम तुम्हाला म्हणणार होते राज मला जाणीव आहे राज की आपण खूप बिझी आहात पण खूप महत्त्वाचं बोलायचं होतं राज. मी या स्वराज्यातील एक छोटासा मावळा एकटी बोलत आहे राज. या देशात सगळं बेकार सुरू आहे राज. महाराष्ट्राबद्दल विचारूच नका. इथे 3-3 वर्षांच्या मुलीवर अन्याय अत्याचार होत आहेत राज. मेडिकल कॉलेज ताड्या होत्या ताड्या मोबाईल देवाड्याला मी आज विचारून आजच जेवण शेतकरी घराच्या दाराला बाहुली लटकावी तसा माझ्या शेतकरी झाडाला लटकाया लागला. 17 वर्षाचा बाप 30-35 वर्षाच्या मुलाच्या टिकेला आग लावतोय राज. तुम्ही ज्या
पुन्हा पुढे झुकला नाही तो सत्तेसाठी पूर्तीसाठी कधी हार पत्करून नाही तो राजा तुम्ही नागरी लाचारी आणली नागरी स्वाभिमान कमावला राजा तुम्ही नागरी स्वाभिमान कमावला राजा तुम्ही नागरी जनतेशी परिणाम झाला नाही राजा तुम्ही अहो भारतरत्न कायदेमंत्री आंबेडकर साहेब आवाज येतोय का माझा तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून लिहिलेल्या संविधानाची इथं प्रत झाली जाते हो इथं प्रत झाली जाते दिवसाढवळ्या लोकांची जीभ कलम केल्या जात आहे दिवसाढवळ्या लोकांची जीभ कलम केल्या जात आहे सत्तेच्या मागावरती कायद्याचा गळा घोटला जातोय गळा ठीक आहे बाबासाहेब ठीक आहे राजा ठेवते फोन थांबते सर्वांना विनंती करते माय बाप हो दादा काही नो महापुरुषांच्या नुसत्या जयंत्या नको रे जयंत्या नको विचार लोका विचार जय हिंद जय शिवराय जय जवान जय किसान जय श्रीराम धन्यवाद धन्यवाद कीर्ती